इथं पण फ्रेम लावून ठिकाणी आदरणीय मनोज पाटील सर्व दृश्य आपण पाहतो। मुर्शदपूर या गावात तालुका जिल्हा बीड या गावातील मुर्शदपूर येथील सर्व दृश्य आहेत। दादा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुर्शदपूर या ठिकाणी दादा पोहोचलेत आणि एक फॅन आहेत दादांचे, त्यांनी टॅटो काढलेला आहे छातीवरती। त्यांच्या घरी दादा भेट देण्यासाठी येत आहे। ही सर्व दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळामध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचणार आहे। ही चिमुकली या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली पाहायला मिळतात। काय नाव आहे तुझं? हां सरंजली। मुर्शदपूर येथे आदरणीय मनोज जरांगे पाटील पोहोचलेत आणि ही दृश्य आपण पाहतोय। कारण बहीण भावाला ओवाळतानाची ही दृश्य आहेत। कारण ज्या पद्धतीनं शबरीनं वाट बघावी श्रीरामाला घरामध्ये येण्याची, त्याच पद्धतीनं आतुरतेनं ही मंडळी वाट बघत होती आदरणीय मनोज जरांगे पाटील आमच्या घरी यावेत यासाठी। आणि पाहतोय आपण आज या ठिकाणी पाहतोय की ही सर्व दृश्य आहेत। कारण आनंद अश्रूसुद्धा इथं अनावर झालेले आहेत। कारण हा आनंदाचा क्षण आहे की आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं शबरी अनेक वर्षापासून वाट पाहत होती, त्याच पद्धतीनं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आमच्या घरी पोहोचलेत। आणि हे क्षण अविस्मरणीय क्षण आहे। काही क्षण असे असतात ते कायम साठवायचे असतात आठवणीमध्ये आणि ते आयुष्यभर जपायचे असतात। असे आयुष्यातले अविस्मरणीय क्षण आपण या ठिकाणी टिपतो आहोत। हे पाहतो आहेत की आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ही म्हणजे प्रचंड लोकप्रियता आदरणीय मनोज जरांगे पाटलांवरती या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सर्वच मंडळी दादांवरती नितांत प्रेम करतात। कारण हे जनसामान्याचा आवाज आहे आणि प्रत्येकासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे। आणि बीड जिल्ह्यातील या गावामध्ये आपण पाहतोय ही सर्व दृश्य आहे। मुर्शदपूर येथील ही सर्व दृश्य आपण पाहतोय। आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत। आमच्या भाषेच्या मॅमनी इथं पण फ्रेम लावली। आयुक्ताचा फोन होता जास्त उठायला लागले पाया पड आलं दादाच्या